थांबा, न्यायपालिकेसंदर्भात ही बातमी फक्त न्यूज नसून यातून संविधानाचा एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट होतो। विषय आहे उच्च न्यायालय आणि न्यायिक निष्पक्षता। राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश SP शर्मा यांच्या सचोटी आणि कथित पक्षपाताबाबत चिंता व्यक्त करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे त्यांच्या जागी बदल करण्याची विनंती केली। मात्र लक्षात ठेवा, ही चिंता आणि आरोपांच्या संदर्भात बाब आहे, त्यावर दोष सिद्ध झाला आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही। आता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा कोणता आहे? भारताच्या संविधानानुसार प्रत्येक राज्यासाठी एका उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात। या नियुक्तीसाठी भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत केली जाते। परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? याचे उत्तर आहे राष्ट्रपती। त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये हे मुद्दे सुद्धा आपल्याला बघणे आवश्यक आहे। भारतीय न्यायव्यवस्था, उच्च न्यायालय, मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती, राष्ट्रपतींचे घटनात्मक अधिकार, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय या दोघांमधील संबंध, संविधानातील न्यायव्यवस्थेसंदर्भात तरतुदी। आपल्याला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर संकेत IQ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।